चंद्रपुरात गुरुवारी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांना नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती। यानंतर बाबासाहेबांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपुरातही येऊन आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती। नागपूर नंतर चंद्रपूर हे या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार आहे। तेव्हापासून इथं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो। 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदाही इथं मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले। सकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये हजारो बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला। शिवाय ठिकठिकाणी भोजनदानाचंही आयोजन करण्यात आलं होतं। बैठ सकते हैं।